यानंतर पंढरपुरात जाऊयात। उद्या शाकंभरी पौर्णिमा देशभर साजरी होणार आहे। शाकंभरी देवीला 60 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो। या 60 प्रकारच्या रानभाज्या आणि दुर्मिळ आयुर्वेदिक भाज्या पंढरपूरच्या भाजी मंडईमध्ये विक्रीसाठी आलेल्या आहेत। एरवी कधीही न पाहिलेल्या भाज्या या निमित्तानं विक्रीसाठी दाखल झाल्यात। वर्षातून एकदाच 60हून अधिक प्रकारच्या रानभाज्या एकत्रित पाहायचा योग हा शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्तानं येत असतो। नक्की कशा असतात 60 प्रकारच्या या विविध भाज्या, या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पाहूयात। शाकंभरी देवीची पौर्णिमा उद्या भारतभर साजरी केली जाते आणि याच देवीसाठी लागणाऱ्या 60 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य उद्या दाखवला जातो। याच 60 प्रकारच्या भाज्या खरं तर आज भाजी मंडईमध्ये विक्रीसाठी आलेल्या आहेत। आपण पाहू शकतोय की रोजच्या जीवनात आवश्यक असणाऱ्या ज्या भाज्या आहेत, ज्यामध्ये गाजर असेल, वांगी असेल, कारली असेल, अशा भाज्यांबरोबर ज्या दुर्मिळ प्रकारच्या भाज्या आहेत, ज्याला रानभाज्या म्हटलं जातं, अशा रानभाज्या देखील खरं तर आज मंडईमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथं उपलब्ध आहेत। आज जवळपास 87 प्रकारच्या भाज्या भाजी मंडईमध्ये देवमारे कुटुंबियांनी खरं तर विक्रीसाठी उपलब्ध आणलेल्या आहेत। पिढ्यानं पिढ्या शाकंभरी देवीची सेवा करून भाज्या विकणारं खरं तर देवमारे कुटुंब आहे। त्यांनाच विचारूयात खरं तर या किती प्रकारच्या भाज्या आज आपण विक्रीला आणलेल्या आहेत, त्यामध्ये कुठल्या दुर्मिळ भाज्या? आज एकूण सर्व भाज्या 87 आहेत आणि त्यात फळभाज्या ह्या 45 आहेत आणि पालेभाज्या 42 आहेत आणि त्यात दुर्मिळ भाज्या जसे की आपली काळी कोयरी, काळ माशीचा गड्डा, परत शिंगोळी, सराटे, पडवळ आणि विशेषतः काळा माका, मुकणी, काळा माका, मुकणी, परत या सर्व भाज्या आपल्या पंढरपुरात मिळतात का? किती दिवस लागतात गोळा करायला? हा पुणे जिल्ह्यातून, सोलापूर जिल्ह्यातून सर्व फिरून, लातूरमधून हे जिथं जिथं भेटतं तिथून आम्ही गोळा करतो सगळे। किती दिवस लागतात गोळा करायला? याला साधारणतः 7 दिवसाचा कालावधी जातो। या संपूर्ण भाज्यांची किंमत किती असते? संपूर्ण भाज्याची किंमत 1150 ते 1200 झाली यावेळेस। हां, साधारणपणे 3 जिल्ह्यामध्ये 8 दिवसापासून गोळा करत आलेल्या या 60 प्रकारहून अधिक प्रकारच्या भाज्या खरं तर शाकंभरी देवीसाठी आज उपलब्ध आहेत। एरवी कधीही न मिळणाऱ्या भाज्या देखील आज आयुर्वेदिक प्रकारच्या असतील, रानभाज्या असतील, एकाच वेळी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे खरं तर देवीच्या उत्सवामागे, धार्मिक सणामागे असणारा हा भाज्यांचा महोत्सव या निमित्ताने आपल्याला आज पंढरपुरात पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।